हाय, मी यशोदा. आज तुम्हाला एक साधेशा पेंडेंटपासून आपण मंगळसूत्र कसं बनवता येईल हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर आपण इथं बघणार आहोत व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओ माझा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण बनवूयात. हा लागेल आपल्याला पेंडेंट. अजून हे आहेत आपले बॉल पेन, ज्याच्याने आपण हे करायचे आहेत, इयरिंग्सला लागतील आपल्याला हे. अजून परत हा आहे आपला मंगळसूत्राचा पोत. हे आहे 30 इंचाचा घेतलेला आहे मी, तुम्ही इथं पाहू शकता. आता मी हे घेणार आहे 1 mm बीड्स आहेत आपले, आपण जे नॉर्मली गोल्डन कलरचे बीड्स वापरतो ते. आणि हे आहेत 5 mm क्रीम कलरचे मोती आहेत. हे बघा, हे आपल्याला चक्री जी मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये यूज होतो. मी आता इथं एक इयरिंग बनवून घेतलेला आहे. या अशा पद्धतीचं इयरिंग आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर हा बघा, मी इथं अजून परत घेतलेले आहेत. आता क्रिस्टल घेतलेले आहेत, पिंक कलरचे क्रिस्टल आहेत. का म्हणजे ती जे हे आहे ना पेंडेंट, तीसुद्धा पिंकच आहे त्यामुळं. आणि आपल्याला साप लागणारा वायर 0.3 mm वायर आहे. हा मी इथं एक असं बनवून घेतलेलं आहे, एक इयरिंग आणि एक ते पेंडेंट अशा बनवून घेतलेलं आहेत. मग तुम्हाला मी आता इथे दाखवणार आहे एक इयरिंग आणि एक अजून एक पेंडेंट बनवून बघा. चला तर मग आपण काय करूयात, आता व्हिडिओला सुरुवात करूयात की कसं बनवायचं बघूयात. सेमच प्रोसेस आहे. 3 mm वायर घ्यायची आहे. हा अशा पद्धतीनं रॅप करून घ्यायचं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर एक मोती घ्यायचा आहे. सेम प्रोसेस जे आपण सगळ्या मागं जे तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला तिथं समजून जाईल की कशा पद्धतीनं ते हे करायचं आहे. म्हणजे हे बघा, काय नाही, फक्त एक व्हाईट कलरची मोती घ्यायची, एक गोल्डन कलरचा मोती घ्यायचा आहे. वरचा गोल्डन कलरचा मोती सोडायचा आहे, खालून मोत्यामधून ती पास करून घ्यायचा आहे. हा बघा, पण पास करताना एका मोतीच्या मध्ये थोडंसुद्धा गॅप न देता टाईट पकडून आपल्याला पॅक करायचं आहे, जेणेकरून ती व्यवस्थित त्या पेंडेंटच्या साईडनी बसेल. मग असं झाल्यावर काय करायचे, परत सगळ्या आपल्या मोती ज्या आहेत ती व्यवस्थितपणे ते साईडला होल्स दिलेले असतात त्या होल्समध्ये पॅक करून घ्यायचं आहे. हे इयरिंगसुद्धा सेमच प्रोसेस आहे, फक्त आपण पेंडेंटला जॉईंट केला होता, इथं न जॉईंट करता करायचा आहे. हा बघा, पेंडेंटच्या साईडनी 10 मोती लागतात. इयरिंग्सला आपण 7 किंवा 8 घ्यायचं, म्हणजे जितकं तुम्हाला मोठं पाहिजे, पण शक्यतो 7 किंवा 8 घेतलं ना की तेवढंसं पुरेसं होऊन जातो. मग हा सेमच आहे. हे पण एक मोती घ्यायचे आहे, एक गोल्डन कलरचं बीट घ्यायचं आहे, गोल्डन कलरचं बीट सोडून द्यायचं आहे वरून, आणि मोतीच्या मधून वायरला पास करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता, त्या पद्धतीने तुम्ही इथं पास करून घेऊ शकता. हा बघा, इथं बघू शकता तुम्ही. हा बघा, अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघा मी कशा पद्धतीनं घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याला असं इकडच्या एंड आणि इकडच्या एंडला पिळ्या म्हणजे घ्यायचे, पिळ्या मारून, आणि एका मोतीतून अशा पद्धतीनं पास करत, तुम्ही माझे जे सगळे व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला आयडिया असेल. म्हणूनच मी हा थोडासा काय केलेला आहे, स्पीडमध्ये दाखवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे असे 9 गोल्डन कलरचे बीड्स लागतात. अशा आपण काय करायचं आहे, लास्ट जे फर्स्ट मोती काढलेले असते ना आपण, त्या मोतीतून आपल्याला हा वायर जो आहे ते पास करून घ्यायचा आहे, जेणेकरून ती शेप चांगला येतो, राऊंड शेपमध्ये बसतो. हा बघा किती छान बसलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हा जो मोती आहे ते इयरिंगच्या स्टडवर अटॅच करून घ्यायचा. हा बघा, अशा पद्धतीनं अटॅच करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओमध्ये बघू शकता ना तुम्ही. चारी बाजूनी व्यवस्थित ते काय करायचं आहे, आपल्याला इयरिंगचा बेस अटॅच करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल माझ्याकडून तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. आता आपण काय करायचं, हे का खाली ह्याला क्रिस्टल लावायचं, त्याच्यासाठी आपल्याला हे बॉल पिन लागतं आहे. बघा, आता एक बॉल पिन घेऊन त्याच्यात आतून कट करून घ्यायचं आहे
आपल्याला आता हा बघा, हे अशा पद्धतीचे आपले हे लागतात कॅप. आपण जे असतं आहे ना क्रिस्टलच्या या मोतीच्या साईडनी असतात दोन्हीकडून, तर हे कॅप लागत असतात. एक क्रिस्टलच्या वरती आणि खालून दोन्हीकडनं आपण हे घालू शकतो. हा बघा, एक कॅप घालायचा आहे, एक क्रिस्टल घालून घ्यायचं आहे, मग क्रिस्टलच्या वरून एक कॅप घालून घ्यायचा आहे. बघा, घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आता काय करायचं आपल्याला, हा बघा, जे इयरिंग आहे ना ते इथं, हा म्हणजे जे मिडलमध्ये येईल तसं इयरिंगच्या मागलच्या बेसमधून पास करून घेऊन हे जे क्रिस्टलच्या साईडने राऊंडमध्ये फिरून घ्यायचं आहे. जे आपला वायर आहे ती, हा बघा, अशा पद्धतीचे 2 किती छान इयरिंग्स झालेले आहेत. आपण आता हे करूयात. आता ह्याला काय करायचं असतं आपल्याला, मागलच्या बाजू असं पेंडेंटमध्ये अडकवायला असं लूप बनवून घ्यायचं आहे. हा बघा, अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे. आणि इथं बघा, थोडंसं त्याला क्रॉस करून बनवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं दोन्ही बनवून घ्यायचे आहेत. हां, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता ते जे आपण पेंडेंट बनवलेलं आहे मोती अटॅच करून, त्याला ह्या लूपच्या साईडनी व्यवस्थितपणे टाईट करून घ्यायचं आहे, रॅप करून घ्यायचा छान, जेणेकरून ती निघणार नाही का. म्हणजे आपण आता हे त्यालाच आपण इथे लावतो ना मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये. तर बघा, इथं बघू शकता तुम्ही, वायर कट करून घ्यायचं आहे, मग व्यवस्थित तिथंच त्या मोतीच्यामध्ये ह्याला रॅप करून घ्यायचा. आता हा बघा, दोन्ही मी बनवून घेतलेला आहे, तिथं तुम्हाला दाखवते. तर आता हे आपण पेंडेंट बनवून घेऊयात. पेंडेंट बनवण्यासाठी आपण नॉर्मली आपलं जे वायर घेतो 18 mm नाही तर 20 mm घ्यायचा आहे. मग अशा पद्धतीनं तिथं घालून घ्यायचं. हे बघा, खूप छान दिसतं, तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. हा बघा, अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे वायर. मग साईडने सुद्धा राऊंड असा करून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बघा किती सुंदर दिसायला लागलं बघा, तुम्ही पेंडेंट बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मंगळसूत्र काय करायचं आहे, अटॅच करून घ्यायचं आहे. मी 30 इंचचं मंगळसूत्र घेतलेलं आहे. तुम्हाला जे लेंथ हवा आहे तुम्ही ते घेऊ शकता. असं 2 जम्परिंग घ्यायचे आहेत. खूप मोठं नाही जम्परिंग घ्यायचा, नाहीतर मग ते दिसतं सहज खूपच मोठं. मग आपल्याला ह्या पेंडेंटमधून आणि ह्या मंगळसूत्राच्या लॉकमधून ह्याला पास करून घ्यायचं आहे. हा बघा, अशा पद्धतीनं पास करून घ्यायचं आहे, टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती असं घालताना वगैरे निघणार नाही, हे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा बघा, अशा पद्धतीनं लॉक करून घ्यायचं आहे. चला, तर आता हा मंगळसूत्र आणि हे इयरिंग्स किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा. खूप मस्त आहे. जर तुम्हाला आवडला असेल, ऑर्डर कधी करायचं असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.